वयाच्या 20व्या वर्षापासून आतापर्यंत माझं वाजवणं चालू आहे आणि आतापर्यंत आमचं ह्या वाजवण्यावरच निर्वाह आहे. मुलींची लग्न झाली आता कुठं जाणं नाही येणं नाही. मंडळी वारली 5-7 वर्ष झाले. हाताने स्वयंपाक करून खातोय. आता अडचणी म्हणजे आता चालणं होत नाही, बोलणं होत नाही, ऐकू येत नाही, दिसत नाही. खायचं वांद पडलं. सरकारचं अनुदान आम्हाला मागतोय तर सरकारचं अनुदान आम्हाला कुठलंच मिळेना. सरकारचं काय अनुदान आम्हाला कुठलंच नाही. वयाच्या 20व्या वर्षापासून आतापर्यंत माझं वाजवणं चालू आहे आणि आतापर्यंत आमचं ह्या वाजवण्यावरच निर्वाह आहे. हे सनई वाजवतो. काय लग्न वाजवायची, मुंजी वाजवायची, कुठं देवीची आरती वाजवायची, कुठं यात्रा वाजवायची, शंभू शिंगणापूर महादेवाची कावड वाजवायची. काय आता सध्या वय किती आहे तुमचं? आता वय 1146 माझी जन्म तारीख आहे. बर, म्हणजे 80-85 काय असं काहीतरी असेल. आता काय सुधरत नाही मला. बर, मानधन मला मिळलेलं नाही. त्यांना दिलंय ते बघायला गेलं तर पेंडिंग ठेवलंय. मग कशासाठी ठेवलंय आणि कुठं ठेवलंय कोणाला ठाऊक. पंचायत समितीला गेलो तर म्हणते पेंडिंग, बाहेरनं बघितलं तरी म्हणते ते पेंडिंग. पोच पावती तर माझ्या पैसे आहे. प्रकरण तर केलंय. प्रकरण केले. सगळ्यांची शिफारस वगैरे जोडून त्याला फोटो बिटो देऊन शनी कल्पनाराजे भोसलेंचा कार्यक्रम शंभू महादेवाच्या बेलदेव मध्ये वाजवलाय. उदयनराजेचे आहे. अनिल देसाई आले होते. कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख होते. काय त्यांनी ढोल वाजवलाय, मी सनई वाजवली, आम्ही गजी खेळलोय. गोरे साहेबांची, जयकुमार गोरे साहेबांची मंडळी आली होती. काय त्यांनी माझा सत्कार केला. त्यांनी मला 1000-2000 रुपये बक्षीस केलं. मोहीचा कार्यक्रम होता बेलदेव भंडाऱ्याला. त्या ठिकाणी हा माझा कार्यक्रम झालाय आणि त्या ठिकाणी सगळी मंडळी आली होती. याच्या पाठीमाग यशवंतराव चव्हाण आले त्यावेळेला मला अनुभव नव्हता. विजयसिंह मोहिते पाटीलाची गणपती वाजवा गेलतो अकलूजला, माळशिरसला. त्यावेळेला आम्हाला पुरुषेश्वर घ्यायची काही कल्पना नव्हती. आम्ही काही घेतलं नाही. आणि आता आम्हाला आठवायला लागल्यानंतर आम्ही हे प्रकार चालू केला. कागदपत्राची जोडणा केली. पुण्याला 10-5 वर्ष वाजवलेत. वाघोलीला होतो. तुम्हाला मी सांगतो, केंदूरला होतो, मावळमध्ये होतो, गोठवडे फाट्याला होतो. काय आणि तुम्हाला सांगतो चांदणी चौकार कार्यक्रम केला, स्वारगेटला केला, डोंजाला वाद्य काम केलं मावळ भागामध्ये. आता होईना, चालणं होईना, आता उभा राहायला ताकद नाही. आणि सरकारचं काय अनुदान आम्हाला कुठलंच नाही. मुलांची लग्न झाली, मुलं जिकडे तिकडे गेली. मुलींची लग्न झाली. एका मुलीचा मालक वारला, तिची 2 पोरं आणि आम्ही, ती आपली मजुरी करून खाते, आम्ही कुठेतरी मजुरी करून खातो. ती आम्हाला सांभाळते, देतात घेतात. मुलगी काय आता मुलींची लग्न झाली, आता कुठं जाणं नाही येणं नाही. मंडळी वारली 5-7 वर्ष झाले. हाताने स्वयंपाक करून खातोय. पहिलं माझं सपार होतं ह्या जागी राहिलेलं. 25 एकर जमीन आजा पंजाची होते, ते कुळ कायद्यात गेली. वाद खेळलो, त्याचा काय मेळ लागला नाही. काय वडिलांना 3 एकर शिलिंगिऱ्यामध्ये मिळली. त्याच्यामध्ये 3 एकरामध्ये 4 भाऊ आणि 3 बहिणी, 7 जणांचा हिशेवारी लावून टाकली की मला पाहिजे त्याचं, म्हणून मी काय कोणाचं घेतलेलं नाही. आता सध्या तुम्हाला काय काय अडचणी आहेत त्या पहिल्यांदा सांगा. आता अडचणी म्हणजे आता चालणं होत नाही, बोलणं होत नाही, ऐकू येत नाही, दिसत नाही. खायचं वांद पडलं. सरकारचं अनुदान आम्हाला मागतोय तर सरकारचं अनुदान आम्हाला कुठलंच मिळेना. मग आता आम्ही काय करावं ते आम्हाला समजना. मागणी आम्हाला एक कळायचे, मानधन काय आहे ते आम्हाला मंजूर झालं पाहिजे.
कॅम्प्युटरवर अर्ज भरलाय, सगळं काय केलंय. बीडीओ साहेबांनी स्वतःने कॅम्प्युटर पंचायत समितीने पाठवलाय. मग त्याचं वर्ण काय येईना. बीडीओ साहेबाच्या ऑफिसला गेलं तर ते म्हणते ती पेंडिंग आहे. माझं पेंडिंग केव्हा खोलायचं आणि कुठं खोलायचं आणि आम्ही कुठं जायला पाहिजे, तेवढं विचारण्यासाठी आम्हाला 3-3, 4-4 दिवस हेलपाट घालावं लागते. बरं, आता एसटीला जाणं येणं मग फुकाट असलं तरी आम्हाला सण होईना, जाणं येणं सण होईना. कुठल्या पद्धतीने जगावं आम्ही.